नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे पफची बाहीची डिझाईन दाखवणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मैत्रिणींनो, आपल्याला इथं सर्वात आधी तर उंचीचं मार्क करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पूर्ण जे काय उंची असेल त्याचं मार्किंग करून घेऊया आणि वरच्या साईडने आपल्याला पफ येण्यासाठी 3 इंचाचा एक्स्ट्राचा कापड हवा असणार आहे. जर तुम्हाला ह्यापेक्षा जास्त उंचीचा पफ हवा असेल वरच्या साईडले तरी तुम्ही इथे जास्त लांबी इथे वाढवून घेऊ शकता. 3 इंचपेक्षा जास्त उंची वाढवून घेतलं तरी चालेल. मी इथे 3 इंचचा पफ तयार करणार आहे, त्यामुळे मी 3 इंच वाढवून घेतलेला आहे. त्यानंतर आपलं जे काही मुंडा असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे. माझा इथे तयार मुंडा 8 इंचचा आहे, तोच मी इथे टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे इथे मुंड्याचा बॉक्स आपण तयार करून घेऊया. आता इथे आपल्याला नॉर्मली स्लीवची कटिंग करायची आहे. आता एक बॉक्स तयार करून झालेला आहे. आता इथे आपल्याला बाही डाऊन करून घ्यायची आहे. आता इथे बाही डाऊन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपला क्रॉस मुंडा आहे ना तो टाकून घ्यायचा आहे. इथे मी ब्लाऊजचा मुंडा टाकून घेतलेला आहे. तुमचा जे काही मुंडा आलेला असेल ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे. इथे आपला 3.5 इंचावरती बाहीला डाऊन देऊन घ्यायचं आहे. इथे आपली नॉर्मली स्लीवची इथे आपण कटिंग करून घेऊया. मग समोर जे काही तुम्ही एक्स्ट्राचा मार्जिनमध्ये वाढवला असाल तोच इथे टाकून घ्यायचा आहे. मी इथे 1.5 इंचाचा एक्स्ट्राचा समोर वाढवून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. नॉर्मली जी बाही आहे ना तीच आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. मग इथे आपल्याला काय करायचं आहे, जो आपला मुंडा आहे ना त्याचं सेंटर काढायचं आहे. आता खालच्या साईडने जे काही बॉटम असेल, आपला दंडगेर असेल ते टाकून घेऊया. व्यवस्थित आपलं अस्तर हे 4 फोल्ड करायचं आहे आणि मगच आपल्याला इथे पूर्ण मार्किंग करायचं आहे. 4 फोल्ड अस्तर केल्यानंतर आपल्या दोन्ही बाह्या इथे निघून जातील. तुम्हाला सुद्धा 4 फोल्ड अस्तर करायचं आहे आणि फोल्डेड साईडकडून हे पूर्ण माप टाकून घ्यायचं आहे. आता दंडगेर 5 इंच टाकलेला आहे आणि समोर आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी वाढवायचं आहे. आता इथे आपल्या जे काही वरच्या साईडने वाढवलेलं आहे आणि खालच्या साईडने मार्जिन आहे आणि फिटिंगची लाईन आहे ना ती आपण जोडून घेऊया. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला वरच्या साईडने पफ येण्यासाठी पफची मार्किंग करून घ्यायची आहे. आता पफसाठी मी 3 इंचाचा जे वरच्या साईडने एक्स्ट्राचं वाढवलेलं आहे तिथूनच आपल्याला पफला आकार द्यायचा आहे. आता जिथे आपलं 3 इंच घेतलेलं आहे उंची, तिथूनच आपल्याला काय करायचं आहे, आता जे मुंड्याचं सेंटर आहे ना ते आपण इथे टाकून घेऊया, जेणेकरून आपल्याला बाहीला व्यवस्थित आकार देता येईल. त्यामुळे आपण मुंडा राऊंड जे आहे ना त्याचं सेंटर काढूया आणि मगच आपण तिथून आपल्या बाहीला आकार देऊन घेऊया. फक्त आपल्याला इथे वरच्या साईडने पफ हवा आहे, त्यामुळे आपण इथे मुंडा राऊंड काढून घेऊया. मुंड्याचं सेंटर काढून घेऊया. आता इथे आपली पूर्ण वरच्या साईडने पफची मार्किंग करून झालेली आहे. ही जशास तशी आपण कटिंग करूया. जास्त काही अवघड बाही नाही आहे, फक्त आपल्याला मुंड्या राऊंडचं सेंटर काढायचं आहे आणि वरच्या साईडला 3 इंच किंवा 4 इंच तुमच्या आवडीप्रमाणे वाढवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला अशा प्रकारे गोलाकार देऊन बाहीला इथे कटिंग करून घ्यायची आहे. आणि जिथे कुठे आपला 3 इंचाचा जो मुंडा सेंटर आहे ना तो इथे काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे बाहीचं सेंटर आपलं इथे मी काढून घेतलेलं आहे. तिथे एक सेंटर त्या साईडला दोन्ही बाहीवर कट मारून घेतलेले आहे, जेणेकरून स्टिचिंग करते वेळी जेव्हा आपण इथे प्लेट टाकू ना तेव्हा आपल्या लक्षात राहील की आपल्याला इथे प्लेट द्यायचे आहेत. इथंपर्यंतच आपल्याला प्लेट देऊन घ्यायचं आहे सेंटरपासून, त्यामुळे मी इथे कट दिलेलं आहे. आता आपल्याला जे अस्तर आहे ना ते जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकवरती. खालच्या साईडने 1/2 इंचचं मार्जिन कवर करत इथे आपण जोडून घेऊया. जे आपलं मेन फॅब्रिक आहे ना त्याच्यावरती आपल्याला अस्तरचं फॅब्रिक राईट साईडवरती ठेवायचं आहे आणि हे अस्तरचं पीस आहे ना खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे. आता हे अशा प्रकारे पलटून घ्यायचं आहे आणि दाब शिलाई करून घ्यायचं आहे वरच्या साईडने आणि हे पूर्ण खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे.
आता इथे आणखी एक आपण वरच्या साईडने शिलाई करून घेऊया, जेणेकरून बाहीचं अस्तर जे आहे ना खालच्या साईडने व्यवस्थित सेट राहील. वरच्या साईडने कुठेही अस्तर दिसणार नाही, त्यामुळे आपण एकदा प्रेस शिलाई देऊन घेऊया. आता पूर्ण बाहीला आपल्याला चारही बाजूने जोडून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकवरती हे अस्तर आपल्याला सेट करून घेऊन शिलाई करायची आहे, जेणेकरून आपलं जे प्लेट देते वेळेस अस्तर हे बाहेर निघणार नाही. माझा इथे धागा थोडासा निघालेला होता, मी तो इथे लावून घेते. ही बाही एकदम सोपी आहे बनवायला, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि बाही कशी तयार झाली ही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून मी काही नवनवीन बाहीच्या किंवा ब्लाऊज कटिंगच्या व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला असेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे सोबतच बेल आयकॉन जी आहे ना ती सुद्धा प्रेस करा आणि आपल्या चॅनलला मैत्रिणींनो खूप खूप सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आता ही बाही आपण काय करायचं आहे, पूर्ण मेन फॅब्रिकवरती स्टिच करून घ्यायचे आहे, मगच आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायचं आहे. मी इथे पूर्ण बाही मेन फॅब्रिकवरती जोडून घेते. आता बाही जोडून इथे आपली झालेली आहे. जे काही एक्स्ट्राचं झाले असेल ते इथे आपल्याला कट करायचं आहे. आता जिथे बाहीचं सेंटर आहे ना तिथे सुद्धा एक कट देऊन घेऊया, जेणेकरून आपल्याला प्लेट टाकते वेळेस समजेल की इथे आपल्याला सेंटरपर्यंतच प्लेट घ्यायचं आहे. त्यामुळे दोन्ही साईडला दोन्ही बाहीवरती आपल्याला सेम ह्याच पद्धतीने कट लावून घ्यायचा आहे. आता जिथे आपण इथे कट दिलेला होता ना तिथपर्यंतच आपल्याला प्लेट टाकायचे आहेत. आता तिथून आपण प्लेट टाकायला सुरुवात करूया. ह्या प्लेटची तोंडे आपल्याला समोरच्या साईडला करायची आहे. आता जेवढ्या शक्य असतील तुमच्याने छोटे छोटे तेवढे प्लेट इथे आपल्याला घ्यायचं आहे आणि हळूहळू स्टिच करत जायचं आहे. तुमच्याने जेवढे छोटे प्लेट शक्य होतील तेवढे तुम्हाला इथे टाकत जायचं आहे, ज्यामुळे की आपला जो पफ आहे ना तो एकदम भारी येणार आहे. त्यामुळे इथे छोटे छोटे प्लेट घ्यायचं आहे, जास्त मोठ्या प्लेट घ्यायचा नाही आपल्याला. इथे छोटे छोटे प्लेट इथे टाकून घ्यायचं आहे. ह्या प्लेटची पूर्ण तोंडे आपल्याला समोरच्या साईडने ठेवायचं आहे. व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने शिवायचं आहे. जिथपर्यंत आपला सेंटर आहे ना तिथपर्यंतच आपल्याला हे पूर्ण प्लेट टाकून घ्यायचं आहेत. इथे माझ्या 5 ते 6 प्लेट आलेल्या आहेत. तुमच्यासुद्धा जे काही तुमची उंची असेल पफची त्यानुसार तुमचे प्लेट कमी जास्त येऊ शकतील. आता ह्या प्लेटची तोंडे आपल्याला अपोजिट साईडला करायचे आहेत. जे आपण प्लेट त्या साईडने टाकली आहेत ना त्याच्या विरुद्ध दिशेने ही प्लेट टाकून घ्यायचं आहे. आता ह्या प्लेटचे तोंडेही आपल्या साईडने करायचं आहे. ती समोर करायची आहे त्या प्लेटची तोंडे. आता ह्या प्लेटची तोंडे पूर्ण आपल्या साईडने टाकून घ्यायचं आहे. ह्या सुद्धा साईडला जेवढी आपण त्या साईडला प्लेट टाकली होती ना तेवढीच ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तिथे पूर्ण प्लेट टाकून तयार झालेले आहेत. आपल्या बाहीच्या सेंटरवरती एकदम मस्त असा पफ आलेला आहे. ही बाही सध्या खूप ट्रेंडला आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करायचं आहे. मस्त अशी बाही आपली तयार झालेली आहे. दोन्ही बाह्या आपल्याला ह्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचणी असतील तर मला कमेंट करून विचारा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.